biology, we are going to see the chapter number 12, that is photosynthesis. बघा बाळांनो, आज आपण काय बघणार आहोत? चॅप्टर नंबर 12 बघणार आहोत. धड्याचं नाव आहे फोटोसिंथेसिस. आता ह्या फोटोसिंथेसिस, इन दिस फोटोसिंथेसिस व्हॉट वी हॅव सीन, आत्तापर्यंत आपण काय काय बघितलेलं आहे? तर फर्स्ट वी हॅव सीन द डेफिनेशन ऑफ फोटोसिंथेसिस. डेफिनेशनची व्याख्या बघितली. फोटोसिंथेसिस कॅरेक्टर्स, फोटोसिंथेसिस कॅरेक्टर्स बघितले. त्यानंतर आपण काय बघितलेलं आहे? स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टचा स्ट्रक्चर्स बघितलेला. वी हॅव सीन द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. आफ्टर द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट वी हॅव सीन द फोटोसिस्टम. ह्या फोटोसिंथेसिसमध्ये जे फोटोसिस्टम आहेत, लाईट रिएक्शन्स जे होतात इन द क्लोरोफिल ए, बी, कॅरोटीन, झॅन्थोफिल, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर after that we have seen the photophosphorization. Photophosphorization definition, we have seen the photophosphorization definition. After photophosphorization we have seen the cyclic and non-cyclic photophosphorization. सायक्लिक मध्ये काय होतं? सायक्लिक फोटोफॉस्फोरायझेशन मध्ये आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायझेशन मध्ये काय होतं हे आपण बघितलं. आफ्टर दॅट वी हॅव सीन द सिग्निफिकन्स ऑफ द फोटोफॉस्फोरायझेशन. After photophosphorization we have seen the next topic, that is the Calvin cycle, which is called as C3 cycle. C3 cycle आपण त्याला का म्हटलं होतं? तर जे फर्स्ट स्टेबल कंपाऊंड आहे, ज्याला सायकल एखादी स्टार्ट होते आणि जे पहिलं स्टेबल कंपाऊंड येतं त्यावेळेला त्याला आपण म्हणतो, समजा 3 कार्बन आला तर त्याला C3 म्हणतो. आणि इट इज फाउंड बाय द सायंटिस्ट नोन ॲज मेल्विन कॅल्विन. एका सायंटिस्टने शोधलं होतं म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे कॅल्विन सायकल. म्हणजे C3 आणि कॅल्विन सायकल एकच आहे. आफ्टर द कॅल्विन सायकल वी हॅव सीन द सिग्निफिकन्स ऑफ C3 पाथवे. C3 पाथवे झाल्यानंतर आपण बघितलेलं फोटो रेस्पिरेशन. आफ्टर फोटो रेस्पिरेशन झाल्यानंतर आजचा जो चॅप्टर आपण बघणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे C4 पाथवे. What we are going to see? C4 pathway. Now what do you mean by the C4 pathway? मी मगाशीच सांगितलेलं होतं की C3 का म्हटलं तर C3 चा अर्थ आहे की पहिला जो स्टेबल कंपाऊंड आहे सायकलमध्ये तो 3 असल्यामुळे आपण त्याला C3 पाथवे म्हटलं. तसं ह्याच्यामध्ये सुद्धा पहिला जो स्टेबल कंपाऊंड आहे, द फर्स्ट स्टेबल कंपाऊंड, इट इज द 4 कार्बन कंपाऊंड. 4 carbon compound is a stable compound, that's why it is called as C4 pathway. The C4 pathway, it is also called as HSK pathway. It is also called as HSK pathway. Now what do you mean by the HSK pathway? तर जसं आपण C3 ला कॅल्विन म्हटलं तसंच इथं नाव दिलेलं आहे दुसरं HSK pathway. It is also called as HSK. Why it is called as HSK? Because H means hatch, S means slack and K means कोचर. हे 3 सायंटिस्ट आहेत, हॅच, स्लॅक and कोचर. H चा अर्थ आहे हॅच, S म्हणजे स्लॅक आणि K म्हणजे कोचर. हे तिन्ही सायंटिस्ट हॅच, स्लॅक and कोचर in 1970 has given us the C4 cycle. 1970 साली आपल्याला हा C4 सायकल ह्या 3 सायंटिस्टनी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. आता व्हॉट हॅपन्स इन दिस C4 पाथवे? ह्या C4 पाथवेमध्ये काय होतं? काय सम सर्टन प्लांट्स आहेत, काय झाडं आहेत वेअर द CO2 is to be absorbed. CO2 is to be absorbed by रुबिस्को. हा ग्रॅनामधला पार्ट आहे. ह्या रुबिस्कोने काय केलं पाहिजे? CO2 ॲब्झॉर्ब केलं पाहिजे. बट इन सम प्लांट इट इज नॉट ॲब्झॉर्ब बाय दिस रुबिस्को. ह्या रुबिस्कोनी काय करतात? हा CO2 ॲब्झॉर्ब होत नाही. आता दिस प्लांट्स इज फाउंड इन द सब ट्रॉपिकल एरिया अँड दॅट सब प्लांट विच इज फाउंड दॅट इज ग्रास, sugarcane, maize, etc.
and some Acanthaceae family is also there, where this CO2 is not absorbed by the rubisco. म्हणजे काही सब ट्रॉपिकल किंवा ट्रॉपिकल जे प्लांट्स आहेत त्याच्यामधला ग्रास, शुगर कॅन, मेस, ॲकेन्सिया असे भरपूर एक्सेट्रा म्हणून लिहिलेले भरपूर प्लांट्स आहेत. त्याच्यामध्ये काय होतंय, CO2 कोणी ॲब्झॉर्ब केला पाहिजे, रुबिस्कोनी. इट इज नॉट परफॉर्म इन दिस प्लांट. ह्या झाडामध्ये CO2 इज नॉट ॲब्झॉर्ब बाय द रुबिस्को. आता रुबिस्को CO2 ॲब्झॉर्ब करत नाही म्हणजे काय झालेलं, त्या प्लांटमध्ये थोडंसं मॉडिफिकेशन झालेलं आहे. आणि ते मॉडिफिकेशन कशा पद्धतीने झालेलं आहे ते हॅच, स्लॅक अँड कोचरनी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता जुने जे पुस्तक आहे त्याच्यात HSK असं दिलेलं आहे. नवीन पुस्तकात तिघांची नावं आहेत, पण देताना त्यांनी काय सांगितलेलं आहे, HS पाथवे, हॅच स्लॅक पाथवे. म्हणजे HSK विचारलं तरी हेच लिहायचं आहे, HS पाथवे म्हटलं तरी हेच एक्सप्लेनेशन लिहायचं आहे, आणि C4 विचारलं तरी हेच लिहायचं आहे. हे तुमचं इंट्रोडक्शन पार्ट होतं. व्हॉट इज हॅपनिंग इन द C4 प्लांट. C4 प्लांट कशात होतं, हे काय होतं ह्याच्यात. आता ह्या प्लांटमध्ये नेमकं काय होतंय तर इट इज कॉल्ड ॲज क्रान्स ॲनाटॉमी. त्याला काय म्हणतो आपण, क्रान्स ॲनाटॉमी. आता व्हॉट डू यू मीन बाय दिस क्रान्स ॲनाटॉमी. तर त्याच्यासाठी आपण काय करूया, एक सेक्शन घेऊया झाडाचा ह्याच्यापैकी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मी काय केलेलं आहे, TS घेतलेला आहे. इन दिस TS at this lower base I am drawing this part. After this upper portion it is called as upper epidermis. It is called as lower epidermis. Both upper and lower it is having a small portion gap which is called as stomata. This stomata is going to have the function called as photosynthesis, respiration or transpiration. ह्याच्यात काय होतं आहे, ह्या स्टोमेटामधनं एक्सचेंज ऑफ द गॅसेस होतात, दुसरं रेस्पिरेशन होतं, ट्रान्सपिरेशन होतं. म्हणून आणि हा स्टोमेटा अप्पर सरफेसमध्ये कमी असतो, लोअर सरफेसमध्ये जास्त असतो. म्हणून मी लोअर सरफेसला एक स्टोमेटा तुम्हाला दाखवलेला आहे. मीन्स क्रान्स ॲनाटॉमी म्हणजे नेमकं काय आहे त्याच्यासाठी ही डायग्राम काढलेली आहे. तर TS ऑफ लीफ मध्ये मी काय घेतलेलं आहे, अपर एपिडर्मिस, लोअर एपिडर्मिस. लोअर एपिडर्मिस कन्सिस्ट ऑफ एन स्टोमेटा. ॲट दिस इट इज हॅव्हिंग ॲट द सेंटर, ह्या पानाच्या सेंटर मध्ये काय आहे, दिस इज कॉल्ड एज व्हस्क्युलर बंडल. Now this vascular bundle it consists of xylem and phloem. पानामध्ये दोन लेयर्स सेल्स आहेत, वरचा अपर एपिडर्मिस, खाली लोअर एपिडर्मिस. लोअर एपिडर्मिस having the stomata, at the center it is having vascular bundle. Below the epidermis, epidermis च्या खाली it should have the mesophyll cells. epidermis च्या खाली आपल्याला अपेक्षित असतं पॅलासायडल टिश्यू आणि स्पॉन्जी टिश्यू. हे epidermis अप्पर असो किंवा लोअर, it should have the this is the mesophyll cells. Below the epidermis we have the two tissues, palacidal tissue and spongy tissue. Instead of palacidal tissue and spongy tissue we have the mesophyll cells. इथं काय mesophyll cells आहे. This is called as
mesophyll cell. And after the mesophyll cell, this vascular bundle, it is surrounded by बघा हा स्ट्रक्चर कसा दिसतोय. हा जो व्हाइट, दिस इज नोन एज बंडल शीट. म्हणजे मेसोफिलच्या नंतर काय दिसतं आपल्याला, बंडल शीट. आणि बंडल शीट मध्ये काय आहे तर वस्क्युलर बंडल. म्हणजे वस्क्युलर बंडल इज सराउंडेड बाय अ बंडल शीट. नाउ दिस बंडल शीट अँड द मेसोफिल सेल्स, म्हणजे आपण ह्या मेसोफिल सेल्स कंप्लीट केल्या. तर ह्या मेसोफिल सेल मध्ये आणि बंडल शीट मध्ये, तर ह्या मेसोफिल सेलच्या आत वी हॅव क्लोरोप्लास्ट. ह्या बंडल शीट मध्ये काय पाहिजे, क्लोरोप्लास्ट. आणि ह्या मेसोफिल दोन्हीमध्ये, मेसोफिल आणि बंडल शीट मध्ये क्लोरोप्लास्ट अपेक्षित आहे. अँड दिस क्लोरोप्लास्ट, आपण क्लोरोप्लास्ट बघितला असेल तर वी नो दॅट दिस क्लोरोप्लास्ट it should consist of grana. या क्लोरोप्लास्ट मध्ये काय अपेक्षित आहे, grana. It should consist of an grana. But in the mesophyll cell, grana is present. या mesophyll cell मध्ये काय, grana is present. But in the bundle sheet, म्हणजे in this mesophyll cell, this grana is present. But in bundle sheet, हा जो बंडल शीट आहे व्हाइट कलर मध्ये दाखवलेला, इन दिस बंडल शीट दिस ग्रॅना इज ॲब्सेंट. म्हणजे मेसोफिल सेल मध्ये क्लोरोप्लास्ट आहे, बंडल शीट मध्ये पण क्लोरोप्लास्ट आहे. पण ह्या क्लोरोप्लास्ट मध्ये काय अपेक्षित होतं आपल्याला, ग्रॅना प्रेझेंट आहे. आपण स्ट्रक्चर बघितलेला होता क्लोरोप्लास्टचा. पण हा ग्रॅना फक्त कशात प्रेझेंट आहे, मेसोफिल सेल मध्ये. आणि बंडल शीट मध्ये तो ॲब्सेंट आहे. What we have seen that in the mesophyll cell there should be a grana structure, and this grana structure should be present in the chloroplast, and this chloroplast is present both mesophyll cell as well as in the bundle sheet. But what happened in the mesophyll cell, only the grana is present, and in the bundle sheet this grana is absent. Therefore we are going to call this mesophyll cell chloroplast granule. ह्या mesophyll cell आपण काय म्हणू, ग्रॅनल. आणि बंडल शीटला अग्रॅनल. अग्रॅनलचा अर्थ आहे की ग्रॅनम इज ॲब्सेंट. आता इथं दोन्ही बंडल शीट ह्याच्यात mesophyll cell मध्ये पण क्लोरोप्लास्ट दाखवतोय आणि बंडल शीट मध्ये सुद्धा. therefore it is called as dimorphism. It shows what character, dimorphism. म्हणजे हा ट्रान्स एनाटॉमी मध्ये काय आपल्याला पहिला पार्ट काय निघाला, इट शोज अपर एपिडर्मिस, लोअर एपिडर्मिस. लोअर एपिडर्मिस consists of a stomata. Below the lower epidermis it consists of an mesophyll cells, and in this mesophyll cells it is having the vascular bundle which is having xylem and phloem, which is surrounded by a structure called as bundle sheet. Now in the mesophyll cell chloroplast is present, and that chloroplast consists of a grana. Therefore it is called as granule chloroplast. But in the bundle sheet chloroplast is present but the grana is absent. Therefore it is called as agranule, and therefore it shows the dimorphism chloroplast. chloroplast इथं आपल्याला कसं dimorphism दोन दिसतात, एकात ग्रॅना आहे एकात ग्रॅना नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो dimorphism. आणि तुम्ही हा बंडल शीट बघितला तर इट लुक्स लाईक अ नेकलेस. हा कसा दिसतो बंडल शीट, हा आपल्याला नेकलेस सारखा दिसतो. ट्रान्स
क्रांच आता है, इट लुक्स लाईक अ नेकलेस. हा कसा दिसतो आपल्याला, हा स्ट्रक्चर बघा, मधला हा पेंडेंट आहे आणि त्याच्या बाजूला हे असं डिझाईन केलेली आहे बंडल शीटची. तुम्ही कधी नेकलेस बघितला असेल तर मध्ये पेंडेंट असतं वेगळ्या दोन डिझाईनचं आणि त्याला एक वेगळी एकसारखी डिझाईन असते, म्हणून हे आपल्याला कसं दिसतो, लाईक अ नेकलेस, म्हणून याला आपण नाव दिलं गेलेलं आहे क्रांच एनाटॉमी किंवा नेक्लेस लाईक स्ट्रक्चर. नेकलेस सारखा स्ट्रक्चर दिसतो आणि ह्या डायग्रामला आपण नाव देतो दॅट इज क्रांच एनाटॉमी. आपण काय म्हणतो, क्रांच एनाटॉमी. म्हणजे C4 पार्ट मध्ये तुम्हाला सेपरेटली क्रांच एनाटॉमी विचारली जाऊ शकते. म्हणजे हे जे काही डायग्रामवर आहे तुम्ही एक्सप्लेनेशन तिथं देऊ शकता. क्रांच अर्थ आहे नेकलेस लाईक स्ट्रक्चर आणि ह्याच्यात क्लोरोप्लास्ट कसा दिसतो महत्वाचा, इट शोज डायमॉर्फिझम. आता आपण काय बघायचं आहे, हे झालं तुमचं एनाटॉमी. नाउ वी आर गोइंग टू हॅव ह्या क्रांच एनाटॉमी नंतर आपण मेकॅनिझम बघणार आहोत. व्हॉट इज हॅपनिंग इन दिस C4. ह्या झाडामध्ये मग तो ग्रास असो, शुगर कॅन असो, मेज असो किंवा दुसरी कुठलीही फॅमिली असू द्या, ह्याच्यामध्ये C4 पाथवे कसा होतो तो बघायचा आहे, ज्याला आपण म्हणतो मेकॅनिझम ऑफ C4 पाथवे. आता C4 पाथवे हाऊ इट इज ऑकर. नाउ दिस C4 पाथवे इट इज डिवायडेड इनटू टू पार्ट्स. दोन पार्ट्स मध्ये हे डिवाइड झाले, पार्ट फर्स्ट and part second. So what is happening in the part first? Part first मध्ये नेमकं काय होतंय, the first part is carboxylation and second is reduction. बघा C4 पाथवे ज्याला मेकॅनिझम चालू होते, हे पानाचं आपण स्ट्रक्चर बघितलं, ह्याच्यात क्रांच दिसतंय. मग ह्याच्यामध्ये जी सायकल तयार होते ज्याला आपण पहिला स्टेबल कंपाऊंड 4 कार्बन म्हटलंय, मग ते कसं घडतं त्याला आपण म्हणतो मेकॅनिझम ऑफ C4 पाथवे. मग ते आपण दोन ह्याच्यात डिवाइड केलेले आहे, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. पार्ट फर्स्ट मध्ये पहिला पार्ट होणार आहे कार्बोक्सिलेशन. आता इथं पहिलं CO2 फिक्सेशन होणार आहे. ह्या ह्याच्यामध्ये कार्बोक्सिलेशन मध्ये फर्स्ट जो पार्ट आहे कार्बोक्सिलेशन, फर्स्ट पार्ट म्हणला, हियर इट इज द फर्स्ट CO2 is going to be fixed. Fixation of first CO2 म्हणजे इथं कार्बन डायऑक्साइड फिक्स होणार आहे, नंतर त्याचं रिडक्शन होणार आहे. आता पार्ट 2 मध्ये नेमकं काय होणार आहे, तर पार्ट 2 मध्ये पहिला पार्ट डिकार्बोक्सिलेशन आणि सेकंड पार्ट दॅट इज अ फिक्सेशन. सेकंड CO2 फिक्सेशन. बघा मेकॅनिझम मध्ये दोन भाग मी केले, कारण दोन पार्ट आहेत. दोन पार्ट का, तर पहिला मेसोफिल सेल, पार्ट 1 मेसोफिल सेल आणि हा दुसरा भाग बंडल शीट सेल. आता नेमकं कार्बोक्सिलेशन किंवा फर्स्ट CO2 फिक्सेशन कसं होतं ते बघूया. काय होतंय कार्बोक्सिलेशन मध्ये, तर इन दिस मेसोफिल सेल व्हॉट इज गोइंग टू हॅपन, द पॅप, पॅपचा अर्थ फुल फॉर्म काय, फॉस्फोफिनॉलिक पायरुविक ऍसिड, which is a 3 carbon compound. It is going to take the CO2 and with the help of the enzyme, इथं एक एन्झाईम वापरला जातो. This enzyme, it is a PEP carboxylase. कुठला एन्झाईम आहे, PEP carboxylase. म्हणजे PEP with CO2 enzyme PEP carboxylase is going to form oxaloacetic acid which is a 4 carbon compound. बघा म्हणून तर नाव दिलेलं आहे C4. म्हणजे पहिला स्टेबल कंपाऊंड कुठला आहे C4 प्लांट मध्ये, तर ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड OAA.
आता हा जो पॅक तयार झालेला आहे विथ द हेल्प ऑफ कार्बोक्सिलेज ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड, दिस ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड इट इज गोइंग टू कन्वर्ट इनटू मॅलिक ऍसिड. म्हणजे हे सगळी प्रक्रिया कुठे होणार आहे? या सेलमध्ये होणार आहे. इथं तुमचा ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड तयार होणार, मग इथं ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड ह्या सेल्समध्ये काय होणार आहे? मॅलिक ऍसिड तयार करणार. आता हा मॅलिक ऍसिड जो मेसोफिल सेलमध्ये तयार झालेला आहे, पॅक CO2 पॅक कार्बोनस ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड विथ द हेल्प ऑफ NADH2 इट इज गोइंग टू फॉर्म NADP. NADP H2 ने काय तयार करतात? NADP. आता NADP इथं तयार झाल्यानंतर हा मॅलिक ऍसिड which is a 4 carbon compound is going to be transport. आता हा मॅलिक ऍसिड काय होणार आहे? पुढच्या सेलमध्ये काय होणार? ट्रान्सफर होणार आहे. पुढचा सेल कुठला आहे त्या पाण्यामध्ये? तर बंडल शीट. आणि बंडल शीट मगाशी सांगितलेलं आहे इज डज नॉट, क्लोरोप्लास्ट जो आहे इट डज नॉट कन्सिस्ट ऑफ एन ग्रॅना, म्हणून आपण त्याला म्हटलंय अ ग्रॅनल. and this transport of malic acid is going to be taken place into this bundle sheet. म्हणजे ह्या नेकलेस मध्ये मॅलिक ऍसिड जाणार. आता हा मॅलिक ऍसिड म्हणजे इथं काय झालेलं आहे? रिडक्शन झालेलं आहे. इथं हायड्रोजन मॉलिक्यूल हॅज बीन रिमूव्ड. डिहायड्रोजनेस प्रोसेस झालेली आहे. म्हणजे पहिली कार्बोक्सिलेज आणि दुसरी डिहायड्रोजनेस. मतलब इथला हायड्रोजन ॲटम हा रिमूव्ह झालेला आहे. NADP फॉर्म झालेला आहे. ॲडिनाइन डायफॉस्फेट. NADP चा अर्थ आहे ॲडिनाइन डायफॉस्फेट. इथं हायड्रोजन ॲटम हा रिमूव्ह होतोय आणि काय तयार होत आहे? मॅलिक ऍसिड. हा मॅलिक ऍसिड ट्रान्सपोर्ट होतोय बंडल शीट मध्ये. दिस मॅलिक ऍसिड काय तयार करणार आहे? इट इज गोइंग टू फॉर्म द पायरुव्हिक ऍसिड विच इज द 3 कार्बन कंपाउंड. आता जो मॅलिक ऍसिड मधनं CO2 येणार आहे इट इज गोइंग टू एब्झॉर्ब बाय द फॉस्फोग्लिसरिक अल्डिहाइड PGA, फॉस्फोग्लिसरिक अल्डिहाइड विच इज गोइंग टू फॉर्म द कॅल्विन सायकल. म्हणजे बंडल शीट मध्ये हे जे पांढरं चॉकने मी तुम्हाला नेकलेस म्हणून एक्सप्लेन केलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहे? कॅल्विन सायकल ॲज वेल एज द फॉर्मेशन ऑफ पायरुव्हिक ऍसिड. मग फॉस्फोग्लिसरिक अल्डिहाइड इज गोइंग टू फॉर्म द रुबिलोज बायफॉस्फेट. RUBP चा अर्थ आहे रुबिलोज बायफॉस्फेट आणि कार्बोहायड्रेट. म्हणजे बंडल शीट मध्ये क्लोरोप्लास्ट नसताना तिथं काय होत आहे? कॅल्विन सायकल पण होती आणि पायरुव्हिक ऍसिड सुद्धा तयार होत आहे. दिस पायरुव्हिक ऍसिड परत ट्रान्सपोर्ट होतं. इथं तयार झालेला हा पायरुव्हिक ऍसिड परत इथं जाणार मेसोफिल सेलमध्ये, परत इथं पॅक होणार. म्हणजे ही सायकल अशी गोल ह्या प्लांटमध्ये फिरत असते. म्हणून आपण म्हणतो C4 पाथवे. म्हणजे पहिलं काय झालेलं आहे? कार्बोक्सिलेशन झालंय. म्हणजे इथं पहिला CO2 हा फिक्स झालेला आहे. नंतर दुसरं रिडक्शन झालेलं आहे. रिडक्शन होऊन सेकंड स्टेपमध्ये गेल्यानंतर परत डिकार्बोक्सिलेशन होत आहे, कार्बन रिमूव्ह होत आहे आणि तो कोण घेत आहे? परत कॅल्विन सायकल ॲब्सॉर्ब करते आणि राहिलेला पार्ट कशात कन्वर्ट होतो? पायरुव्हिक ऍसिडमध्ये. आणि हा पायरुव्हिक ऍसिड परत मेसोफिल म्हणजे ही सायकल अशी रनअप होते. इकडून चालू झाली की परत खाली येते, परत वर जाते, अशी गोल गोल सायकल फिरत असते. म्हणून याला आपण म्हणतो C4 पाथवे. हा डायग्राम आपण म्हणतो डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ C4 पाथवे. तुम्ही ह्या पाथवेवरनं, ह्या डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनवरनं हे दोन्ही एक्सप्लेनेशन तुम्ही देऊ शकता. मग आम्ही ह्याच्यावरनंच एक्सप्लेनेशन केलं होतं. पहिलं डिकार्बोक्सिलेशन तिथून इथपर्यंत. नंतर तुम्हाला रिडक्शन सांगितलं मॅलिक ॲसिडमध्ये. मॅलिक ॲसिडमधनं पार्ट 2 मध्ये नेलं. तिथं परत सांगितलं की there is having the decarboxylation, oxygen has been removed, and नंतर there is again the second formation CO2 again has been fixed. म्हणजे सेकंड स्टेप इथं तयार झालेले आहे. अशा दोन भागांमध्ये तुमचा C4 पाथवे होतो. मीन्स इन द C4 प्लांटमध्ये काय झालेलं आहे? इन द C4 प्लांट बेटर फोटोसिंथेसिस. C4 प्लांटमध्ये बेटर फोटोसिंथेसिस होतं इन्स्टेड ऑफ ऑल्सो फोटो रेस्पिरेशन नसला तरी त्या प्लांटमध्ये व्यवस्थित फोटोसिंथेसिस होतो. इन दिस वे वी हॅव सीन द सिग्निफिकन्स
as well as the C4 pathway. Thank you very much. Next lecture we will going to see the CM pathway, that is calm-carcinoid metabolism. We are going to see in the next lecture.